चांगल्या वाईब्स येतात आल्यावरती. इथे पूर्ण ना असं आर्मीचं प्रदर्शन मांडल्यासारखं मांडलंय, खूप भारी वाटतं. रहमतपूर ट्रॅक्टर मागे काय माहितीये का, हा ट्रॅक्टर काय करतोय मागे राहून, हा बांधलाय बरं काय आलाय बघा, बांधला इथे का, कारण उतारात हा एकदम गॉड आज मोठा जाम लागलाय चक्कशी. मला माहिती असतं मी अजून थोडा उशिरा आलो असतो. विथ ऑल सेट मी घरातून बाहेर पडलोय. मी विटा सोडतोय आणि मी रहमतपूर मार्गाला चाललोय आता. म्हणजे विटा ते रहमतपूर वरून मी साताराच्या पुढे बाहेर निघतो. तिथून मग काय थेट डायरेक्ट पुणेच, बाकी काही नाही मध्ये. शिरवळ सारोळा घ्यायचं आणि पुण्यालाच जायचं. रात्र झाली आहे आता, 10:58 झाले. तुम्हाला दिसतात की नाहीत? हा ओके, 10:58 झालेत. माझ्या मोबाईलवर दिसते तुम्हाला. रात्री बाहेर पडतो याचा फायदा काय तुम्हाला समोर दिसतोय. ट्रॅफिक नाही, काही नाही, स्पीड मेंटेन करू शकता, क्रूज कंट्रोल लावा, छानपैकी ऍव्हरेज पण मेंटेन होतं, माणसं नाहीत, हेडॅक होत नाही, काही नाही. रस्ता 3 तासाचाच, पण जर का मध्ये कुचूर पुचूर टू व्हीलरवाले ओव्हरटेक हे 1700 गोष्टी असतील ना, हेडॅक होतं. 3 तासाचा प्रवास 4, 4.5, 5 तासामध्ये होतो आणि परत पुढचा दिवस पण खराब होतो. त्यामुळे रात्री बाहेर पडायचे खूप फायदे आहेत. दुपारी 2 तास झोपा, रात्री छान बाहेर पडा. समोर ट्रॅक्टर आहे, हा खूप जवळ आल्यावर दिसतो, कारण याच्या मागे बघा ना काहीच नाहीये. लिटरली याने काहीच लावलं नाही याच्या मागे, रेडियम नाहीत, काय नाही. कसा दिसणार बरं? मी ठीक आहे, मी माणसात तरी आहे किमान. समजा एखाद्याने 2 गोट पिली असेल किंवा 2 झुरके ओढले असतील, त्या बिचाराला काय दिसणार आहे? संबंधच नाही ना, थेट जाऊन तो आदळणार, बाकी काही नाही. अर्थात मोठा ऍक्सिडेंट होईल असं वाटत नाही, पण होणार. दिवस आले असतील तर तो माणूस जाणार. आता बघा ही लक्झरी आहे, किती सुज्ञ पण आहे बघा. यांनी रेडियम किती भारी लावलेत बघा. आकाश भारी बरं का, लांबूनच दिसतं डायरेक्टली, लांबूनच थेट. म्हणजे लक्झरी आहे, काळजीपूर्वक. म्हणजे माणसाची सतसत विवेक बुद्धी जागृत होते. माणसाला थोडंफार तरी कळतं, लांबूनच कळतं. काळजी घ्या रे, रेडियम आहे, एकदा लावला की आयुष्यभर राहतो. ट्रॅक्टरवाल्यांना कोण सांगणार आता. ओके, पुन्हा एकदा ब्रिज क्रॉस. रात्रीचं ब्रिज क्रॉसिंग खरंच खूप भारी वाटतं, खूप मजा येते. एकदम सडन स्पीड ब्रेकर आला ना की भयानक अवघड होतं. स्पेशली आमच्यासारखी माणसं ज्यांच्या गाड्या ऑटोमॅटिक आहेत. असं नाही की त्यांना गिअर खटकन कमी केला की गाडी एकदम कंट्रोल होणार आहे. आणि एक स्पीड ब्रेकरला की लक्षात ठेवायचं, रोड क्रॉस असतो, ओलांडल्यावर परत दुसरा स्पीड ब्रेकर असतो, 2 स्पीड ब्रेकर. स्पीड ब्रेकरच्या पुढे लाईन दिसते का तुम्हाला? ही लाईन का असते माहिती आहे का तुम्हाला? माहित असेल तर बरं होईल, नसेल माहिती तर मी सांगतोच या व्हिडिओत. ओके, पेट्रोल पंपची लाइटिंग बघा किती छान आहे. जनरली पेट्रोल पंप आहेत ना हे पिवळे असे वगैरे असतात, लाल वगैरे. ह्या नायरा आहे, नायराची लाइटिंग मला खरंच खूप आवडतं. आणि नायराचं पेट्रोल पण मला खूप आवडतं बरं का. नायराचं पेट्रोलची डेन्सिटी वगैरे इतकी छान असते. ओके, हे लेन डिपार्चर कोण बोलतोय माहितीये का? हा आहे माझा ऍडास. मला दिसतोय. ओके, खूप छान क्लिअरिटी याची. ह्याच्यावरती मी एखादा व्हिडिओ बनवेल तुम्हाला नंतर. बघा, लेन डिपार्चर सांगते, म्हणजे मी लेन मध्ये नाहीये. हे मी का घेतलं? कारण माझी गाडी ऑटोमॅटिक आहे. ऑटोमॅटिक गाडी जनरली झोप लागायची शक्यता असते, कारण गिअरच बदलायचे नाहीयेत, फक्त ऍक्सिलरेटर आणि ब्रेक पण कधीतरी वाटला तर. त्यामुळे मी खास हा घेतला. खरंच खूप छान काम करते. 2 कॅमेरे आहेत, पुढे एक आहे, मला दाखवतो नंतर. मागे पण याचा एक कॅमेरा आहे आणि असे 2 कॅमेरे आहेत आणि दोन्ही एकाच वेळी लक्ष ठेवतं. तुम्हाला स्पीड सांगतं, ओव्हरटेक कधी करू नका ते पण सांगतं. खूप छान प्रोडक्ट आहेत. जरासं महाग आहे, थोडंसं कॉस्टली आहे, पण तेवढं तुम्ही आता अफोर्ड केलंच पाहिजे. जर का तुम्ही ऑटोमॅटिकच्या छान सुविधा उपभोगताय तर ऍडास पण तुम्ही लावलंच पाहिजे. GPS BPS सगळं बरं काय यात. आणि मी शेवटी आता आलो. इथून मी उजवीकडे वळलो की मी स्टेट हायवे सोडून. ओके, रस्त्यात थंडीचा चेव वाढत चाललाय. जे मिळतील ते जाळून बघा. इथे मित्रमंडळी सगळे छानपैकी गप्पा मारत बसलेत. ही लाईफ असते यार. रात्र झाली, 10-11 वाजले, घरातले फॅमिली मेंबर शेजारी बिजारी आलेत, एकदम गप्पा मारत बसलेत शेकोटी करून. ही लाईफ होतीये. सुद्धा शेकोटी करून छानपैकी मित्रमंडळ बसलेत. गॉड, ही एसटी आता ऑलमोस्ट एवढ्या स्पीड मध्ये होती की कदाचित हिने डॅश मारला असता एखाद वेळेस, किंवा पॅनिक ब्रेकिंग तरी करायला लावलं असतं. एकतर एसटी वाले त्यात भयानक स्पीड घेतात, ते ऐकत नाहीत. रात्र आणि तर अजिबात ऐकत नाही. हे टायमिंग तर निम्म्याने बीट करतात. गुगलला पण बीट करायला बसले ते. एक तर डायव्हर्जन आहे आणि त्यात शेजारी हे ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या लावल्या आहेत. एकतर इथे एवढे मरणाचे खड्डे आहेत आणि ना मी जेव्हा येतो हा रोड ते अजूनच जास्त बारीक करतात. इथे खड्डा खणतायत, मे बी इथे ओव्हरब्रिज वगैरे काहीतरी करतात. ओव्हरब्रिजेस करतायत. प्रत्येक वेळी बारीक खड्डा करतात. मला सांगा, इथून ट्रॅक्टर जाणार कसा?
ट्रॅक्टरची ट्रॉली. आणि ट्रॅक्टर आहे, ट्रॉली आहे, तिथे केव्हाही काही होऊ शकतं. मे बी ती बंद पडली समजा, तर एक साईडची लेन बंद पडली. काय चाललंय स्टेट हायवे वरती ह्या गोष्टी. माय गॉड, म्हणजे आय एम जस्ट थिंकिंग अबाउट द वर्स्ट. खूप इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो तुम्हाला. उतार आहे बरं का. हा ट्रॅक्टर मागे काय माहितीये का, हा ट्रॅक्टर काय करतोय मागे राहून, हा बांधलाय बरं का याला, बघा बांधला इथे. का, कारण उतारात हा एकदम पुढे पुढे जाऊ नये, समजायचा ब्रेक लागलाच नाही तर किंवा कंट्रोल झालं नाही तर, त्यामुळे तो ट्रॅक्टर त्याला कंट्रोल करायला आहे. तो मागून ओढतो आणि हा पुढून ब्रेक दाबतो. आहे की नाही भारी. अरे खूप एक्सलंट गोष्टी बघायला मिळतात. खरंच भारी आहे बरं का. एवढी तुम्ही काळजी घेताय, इट्स ऍब्सोल्युटली बेस्ट. ज्याचं नाव मगासपासून ऐकत होता ना, रहमतपूर रहमतपूर रहमतपूर, ते हे आहे रहमतपूर, सातारा जिल्ह्यातलं रहमतपूर. हे बघा आपलं रहमतपूर. आता इथून मी सरळ थेट जाणार आणि रहमतपूर फाट्यावरून हायवेला लागणार. इथून मी साताऱ्याच्या पलीकडे येतो, म्हणजे सातारा सिटीच्या पलीकडून जॉईंट होतो मी. त्यामुळे सिटी मला लागत नाही किंवा तो बायपास लागत नाही मला. आणि थेट मी हायवेला जॉईंट झालो, हायवे संपला की माझं घर पुणे. हे बघा इथून आम्ही वरती हायवेला लागतो. हा स्टेट हायवे आहे. हा स्टेट हायवे सोडून मी आता वरती लागणार आहे, म्हणजे खालूनच जाणार आहे ह्या साईडने. आणि मी जॉईंट होणार आहे आपल्या नॅशनल हायवेला. बँगलोर हायवे किंवा पुणे मुंबई हायवे, पुणे मुंबई हायवे म्हणता येणार नाही, इट्स बँगलोर हायवे. बँगलोरवरून पुण्याला जाणार. इथे खूप रहमतपूर फाट्यावरती. आणि बघा ना वरती पण केमोफ्लॅज केल्यासारखं रंगवलंय. खूपच छान आहे हे. म्हणजे इथे आलो ना की शूट करण्यासारखंच वाटतं. खूपच छान. इथून मी आता जॉईंट होणार हायवेला. मोठ्या महासागरात येणार, छोट्या महासागरातून. भयानक लाऊड असतं इथे, पण ठीक आहे, रात्र आहे. ओके बिचारे हात करतायत थांबा म्हणून, पण नको बाबा, रात्र आहे. एक तर रिस्क पण नाही आणि नाही मलाच कस तरी वाटतं ते. ते बघा ही बस इथे थांबली आहे. ते माणसं किती मागून चालत येत आहेत. शे चलो आता हायवेवरती आलो. आता ऑटोमॅटिक स्पीड वाढेल. हे जरा प्रशस्त आणि स्पीड घ्यायला सोयीस्कर हायवे आहेत. आणि ते व्हाईब्स पण खरंच खूप छान येतात. बघा ना एकदम मेट्रो असल्यासारखं, लाईक दुबई. हायवे म्हटल्यावर सगळीकडे लाईटच असते असं काही नाहीये. बघा आता हा मधला पॅच आहे, तिथे अजिबात लाईट नाहीये. मगाशी जिथे होतो तिथे पूर्ण म्हणजे असं काय मीटर अंतरावरती बरोबर लाईट होतं आणि एकदम छान वाटत होतं, एकदम प्रसन्न. त्यामुळे हेडलाईट तुम्हाला भारीवाल्यासनी कंपल्सरी आहे. बघा इथे आहे ना 3 लेनचा रोड 2 लेनचा होतो. इथे बॉटल नेक तयार होतं. दॅट इज सो रिस्की. आणि जर का हेवी वेट व्हेकल असेल तर मग बघायलाच नको. मग जी स्पर्धा आणि चढावड लागते ना, दॅट इज व्हेरी व्हेरी डेंजरस. स्पेशली जिथे नदी असते किंवा वगैरे पर्यायच नाही त्या ठिकाणी. अशा बॉटल नेक हायवेवरती पण भरपूर ठिकाणी आहेत. टोलगेट आलं बघा बघता. ओ गॉड, यांचे हॉर्न्स ना, हा एकतर पुढे पण जात नाहीये आणि हॉर्न पण वाजवतोय. बरोबर लाल गाडी. चलो क्या बात आहे. टोलगेट वरती चक्क गर्दी झालेली आहे. मे बी आता वोटिंग नंतर भरपूर जण घराकडे जात आहेत ना, त्यामुळे हा इफेक्ट असणार. आजच वोटिंग झालं, सगळेजण घरी निघाले, त्यामुळे एवढी गर्दी नाही. तर स्पेशली रात्री 12 वगैरे वाजता गर्दी कधीच बघितली नाही मी. कुठं होतं सांगतो तुम्हाला. आता आपापली लाईन पकडून जी लोक चालतात ना, ठीक आहे, कॅन कन्सिडर. पण हे जे मधले असतात ना, ज्यांना लाईनच शिफ्ट करायची आहे, ते एकदम न्यूसेन्स तयार करतात. बघा आता हा घुसला त्या लाईनमध्ये. हा पूर्वी माझ्या लाईनला होता. ओके, माझ्या समोरचा त्या लाईनला गेला. मी असं शक्यतो करत नाही, अनलेस अनटिल खूप मोठं काही झोल झाला असेल. शक्यतो मी आपली लाईन कंटिन्यू पकडून चालतो आणि अंती ऍट द एंड फायदा होतो. हे असं फिरत परत शेवटी माझ्याकडेच येतात. शेवटी जिथे मी आहे तिथेच. बघा हा बाबा परत आलाच, आपल्याच लाईनला आला. बघा आता हा इनोवावाला मध्ये घालतोय. बघा हा ट्राय करणार मध्ये घालायचा आणि प्रत्येक जण त्याला एंट्री कशी मिळणार नाही याची काळजी घेणार प्रत्येक जण. मी असं करत नाही. ये बाबा माझ्या पुढे यायचं तर ये बिंदास. ये सोने ये. अरे संधी आहे. हॉर्न वाजवतो घे. काहीतरी झालं आहे. ही बस बंद पडली वाटतं. गॉड, आज मोठा जाम लागलाय चक्कशी. मला माहिती असतं मी अजून थोडा उशिरा आलो असतो.